त्याच्या साथीला दत्ता लोभी. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर 25 वर्षाचा अनुभव आहे. बागडे साहेब बरोबर ना? यस, ओल्ड इज गोल्ड ही भूमिका स्पष्ट करावी लागेल, आज सिद्ध करून दाखवावी लागेल. यस, अविनाश कदम साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली. तुमची स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच नेक्स्ट प्रकाश उगले साहेबांना देखील विनंती करेल त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी आपला केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून सत्कार. तसेच डॉक्टर प्रीती लोखंडेला देखील विनंती करेल की ताई आपण त्या ठिकाणी जा. या स्पर्धेच्या वतीने आपला देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. इट्स अ गेम ऑन. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज AAA ब्रदर्स 11 संघाचा पहिला गोलंदाज उमेश नागेवाडीचा खेळाडू. यस, आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष भरत भाऊ शीद यांच्याकडून डॉक्टर प्रीती लोखंडेचा केला जातोय मान आणि सन्मान. नुकत्याच त्या बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणी रुजू झालेत. तसेच प्रिया लोखंडे यांना देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील सत्कार केला जाईल. नक्कीच आपण जर कुठे असाल तर नंतर या. नक्कीच धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. मॅच महत्वाचे, मोस्ट इम्पॉर्टंट दिस मॅच. पहिला बॉल फटका कमालीचा आहे. दत्ताच्या बॅट मधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज दत्ताच्या बॅट मधून चौकार. हॅलो, यस, थँक्यू डीजे. चला 12 प्रतिनिधी दोन्ही संघाच्या ठिकाणी या. ओके, दोन्ही संघाचे आलेत. न्यू नेक्स्ट बॉल उमेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र हलकासा टच केलाय. दत्ताला माहिती आहे थांबून राहणं फार महत्वाचं आहे. AAA ब्रदर्सचा विचार केला तर बॅटिंग लाईन खूप आहे AAA ब्रदर्स 11 संघापुढे. कारण समोर जरी दत्तासारखा एक मातबगार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरी असला तरी दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल बालचंद्र कांबळे, प्रकाश बाला, अनिल दोरे, संजय दत्ता, एकापेक्षा एक खेळाडू यामध्ये पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना दत्ताच्या बॅट मधनं यावेळेस ठोकला जातोय षटकार. हेच पहिला षटकार तर आलाय तर नक्की षटकार हॅट्रिक साठी दत्ता लोभी या फलंदाजासाठी सन्माननीय प्रभाकर शेठ दिसले यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. हा खेळाडूंवर असलेला प्रेम आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच अध्यक्ष आमच्या भरत भाऊ शीद यांच्याकडून देखील 1000 रुपये दिले जातील. 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. या उमेशच्या विरोधात खरं तर फटकेबाजी पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल दत्ता एक चांगला फलंदाज आहे. एक षटकार तर आलाय. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. बॉल हवेत आहे. कव्हर पॉइंट मधून फटका खेचलाय. एक तर बनले. दुसरीचा प्रयत्न. ओल्ड इज गोल्ड दाखवत असताना दोन फलंदाज अर्थात दत्ता आणि विलास चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाव फलक जाऊन पोहोचला 12 या धावसंख्येवर. P1चं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी सुरेश केवारी साहेब देखील उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून एक ट्रॉफी देखील आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केलंय. फणसांकडे लॉर्ड अपील आणि यस ओ यू टी गॉन. दत्ता लोभिया एक मोठा फलंदाज अर्थात या ठिकाणी बाद होत असताना पायचीत पकडलं. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. दत्ता लोभी बॅक टू द डगा.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. विशाल कातवारा पादिरवाडी गावचा खेळाडू. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा लाज जवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारे कबार. मिळतील 4 रन. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना ओल्ड इज गोल्ड अर्थात विलास आणि अप्पा 11 संघाची धाव फलक जाण पोहोचलाय 16 या आकड्यावर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता स्ट्राईक खरं तर विलासकडे पाहायला मिळेल यात शंका नाही. चांगला खेळाडू आहे विलास. कव्हर ड्राईव्हचे सातत्याने फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज संघ मालक स्वतः आहे आणि स्वतः संघ मालक खेळत असताना संघासाठी खेळायचं आहे. विलास आणि अप्पा हा नाव घेऊन जायचं असेल तर बॅटिंग देखील करावी लागेल. कारण याच संघाने 3ऱ्या वर्षी चॅम्पियन ठरला होता अप्पा 11 हा संघ. परंतु या वर्षी 7व्या पर्वामध्ये बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सूरज जो शिलारवाडी गावाचा खेळाडू आहे आणि तो आज मी तर म्हणेन AAA ब्रदर्स या संघासाठी खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला विलास. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट आलाय. विलास बॅटिंग स्टार्टवर तुम्हाला पाहायला मिळेल. क्षमता आहे षटकार चौकारांची आतषबाजी करू शकतो आणि ते पाहायला मिळेल. यस चांगला फटका आणि कॅमेरामॅनने दे. यस चांगल्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक सुरेश केवारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. जितेश 11 संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. आज डोक्यात कॅप डोळ्यावर चष्मा आणि या जेवणाची डेंगी देखील आम्हाला पाहायला मिळेल. यस जाऊया मॅच कडे जिथे सूरज गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. समोर फलंदाज विशाल ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेग आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. सूरज गोलंदाजी ट्रॅकवर. सुसज्ज मैदान आणि या मैदानावर खरं तर षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. समोर संघ AAA ब्रदर्सच्या विरोधात धावा जमवाव्या लागतील. इथे बॉल हवे ते फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली इथे पकडली जाईल. फलंदाजाचा संपवलाय खेळ. विशाल बॅक टू द डगआउट. येस थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय तो फलंदाज करण लोभी मॅन फ्रॉम लोभेवाडीचा खेळाडू. या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. अगदी लांब लचक षटकार मारणारा जो खेळाडू तो करण लोभी मैदानाच्या आतमध्ये दाखल. विलास अँड अप्पा 11 संघाची रन मशीन
अर्थात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना करण लोबीला तुम्ही पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडला करण लोबी, तर स्ट्रायकिंग एंडला ज्यांच्याकडे क्षमता आहे, 20-25 वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटचा, तो फलंदाज अर्थात स्वतः संघ मालक विलास बॅटिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल बनलेत 21 धावा. तिसरा षटक, पहिला बॉल, फटका दमदार आहे विलासच्या बॅटमधनं. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, 6 धावा, सिक्सर. येस, थँक्यू डीजे. संजयच्या विरोधात हा ठोकलाय षटकार विलासच्या बॅटमधनं. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. संजय हा खेळाडू अर्थात बोरवाडी टीमचा हा खेळाडू आणि त्याच्या विरोधात ठोकलाय षटकार. आज AAA ब्रदर्स या संघासाठी खेळायचं आहे, म्हणजेच संघ मालकासाठी खेळायचं आहे. ती बॅटिंग देखील महत्वाची करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक एक षटकार ठोकत असताना यावेळेस मात्र फटका चांगला आहे. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध गल्ली पॉइंट मधून बॉल फरार झाला होता. क्षेत्ररक्षक चांगलं झालं, 2 बनलेत, तिसरीचा प्रयत्न नाही आहे. यस, महाराष्ट्र पोलीसच्या भूमिकेत सातत्याने आपण बघतोय, परंतु आज संघ मालकाच्या भूमिकेत आपण बघतोय. विलास बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. 2 धावा बनलेत, 2च्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर. षटक क्रमांक तिसरा आपण बघतोय. 29 धावा स्कोर बोर्डवर लागले गेलेत. 11:09 झालेत. जशी पहिली इनिंग संपेल तशी लगेच नेक्स्ट मॅच जिथे स्टार 11 संघ आणि साईराज 11 संघ या ठिकाणी यायचंय. यावेळेस मात्र आणखीन एक चांगला फटका विलासच्या बॅटमधनं ऑन फायर होत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार, 4 रन. एस डीजे. संजयच्या विरोधात खरं तर बॅटिंग चांगली होती विलास या फलंदाजाची. चांगला बॅट्समन आहे विलासचा फटका. यावेळेस कव्हर पॉइंट मधून बॉलला उडवलाय. फेवरेट फटका विलास ऑन फायर, 4 धावा. यस, थँक्यू डीजे. लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन दाखवत असताना विलास ऑन फायर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. संजयला आपण बघतोय, संजय गोलंदाजी मार्कवर, त्यावर प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळाला. आणि यस, आज खरं तर सुरेश केवारी साहेब देखील या ठिकाणी चांगली मजा घेत असताना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग विलासची या ठिकाणी आपण पाहतोय. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होता. बॉल उचलफेक करणं तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि ते स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम नक्कीच केलं जातं. षटक संपलाय. 3 षटकाची मॅच, 3 षटक या ठिकाणी समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 38 या धावसंख्येवर, म्हणजे चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 3 षटकामध्ये 38 बनलेत. आता 2 षटकं बाकी आहेत. त्या 2 षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज चांगलेत. सलामीचा फलंदाज विलास देखील अजून मैदानावर सज्ज. त्याला साथ देण्यासाठी ज्या फलंदाजावर खरं तर विलास अप्पा 11 संघाच्या नजरा आहेत, तो फलंदाज करण अजूनही मैदानावर सज्ज. डीजे.
यस डीजे थँक्यू. चला साईराज सॉरी ट्रिपल ए ब्रदर्स, आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. दुसरा सामना आपण बघतोय विलास आणि अप्पा 11 आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरले टीम ट्रिपल ए ब्रदर्स 11. दोन्ही संघाचे खेळाडू चांगले पाहायला मिळतील, यात शंका नाही. एकापेक्षा एक खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आज या क्रीडा नगरीवर आपल्याला पाहायला मिळते. बेलेचा मैदान जेडी 11 वन फॅमिली आयोजित ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची सह्याद्री प्रीमियर लीग. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज सूरजच्या विरोधात फटका दमदार आहे विलाच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र एक धाव घेतली जाईल आणि एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावर. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 60 धावसंख्येत 60-70 धावसंख्येचं टार्गेट ठेवावं लागेल. आता ऑन स्ट्राईकला फलंदाज करण मान फ्रॉम लोबेवाडी उर्फ करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग स्टॅन्डवर तुम्ही पाहू शकाल. पहिला रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि दुधारी तरवाल मैदानाच्या आतमध्ये चालवत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच चांगली बॅटिंग होईल यात शंका नाही. डॉट बॉल आलाय. गोलंदाज सूरजला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी सूरज. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा यावेळेस उडवली जाते. यस त्रिपलाची दांडी 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 गोल. फलंदाज करण बॅक टू द डगआउट. डीजे न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल. गणेश पादीर मॅन फ्रॉम लोबेवाडीचा खेळाडू आहे. स्वतःच्या संघासाठी नेहमी चांगली भूमिका राहिली. आज संघ मालकासाठी खेळायचंय. विलास आणि अप्पा 11 साठी खेळायचंय. विलास स्वतः संघ मालक अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून आहे, ज्यांची बॅटिंग अजूनही चांगली झाली आहे. परंतु लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. गणेशकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची आणि ती मोठे फटके येतील का गणेशच्या बॅटमधनं. कारण लेफ्ट हँड फलंदाज खरं तर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होत असते, परंतु सूरजच्या विरोधात बॅटिंग करायचे. हा बॉल खरं तर आउटसाइड द ऑफ स्टंप. यस इट इज अ वाईड बॉल. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, परंतु कमबॅक चांगलं केलंय या गोलंदाजाने. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती देखील महान आहे. हा देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना या ठिकाणी आपण बघतोय. नक्कीच शॉर्ट बॉल होता. कव्हर ड्राईव्ह मध्ये खरं तर ढकलायचा होता. यावेळेस नेक्स्ट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सूरज कामडीला पाहू शकाल. शिलारवाडी गावाचा खेळाडू, अर्थात ट्रिपल ए ब्रदर्ससाठी चांगली कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. गणेश ऑन फायर. गणेशच्या बॅट मधून उडवलाय. कव्हर पॉइंटचा लाजवाब देखना शोक. चेंडू सीमा पार. 4 रन. यस धन्यवाद. एक सत्कार राहून गेला होता. विश्वास लोखंडे साहेबांना विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा. पेशाने शिक्षक आहेत,
विश्वास लोखंडे, आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील सत्कार केला जाईल. यस, जरी मॅच पहिली गमावली असेल परंतु जो आनंद आहे ना चेहऱ्यावर प्रज्वत 11 संघाचा तो मात्र कमी नाहीये. स्पर्धा मानाची आहे आणि त्या स्पर्धेला खरं तर प्रत्येक वेळेस देश धाव फलक जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावर. शेवटच्या षटक प्रगती पथावर. या षटकामध्ये खरं तर 21 धावा आले तर चांगली फायटिंग टोटल पाहायला मिळेल. या शंकाडा समोर फलंदाज ऑन स्ट्राईकला विलासला आपण बघतोय. ज्या विलासच्या बाट मधनं खरं तर चांगल्या धावा बनलेत. एक षटकार आलाय, तदनंतर 2 बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले. 2 धावा, एक सिंगल धाव देखील पाहायला मिळाले. यावेळेस मात्र फटका चांगला आहे विलासच्या बाट मधनं. लाजवाब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं परंतु संजयचा क्षेत्ररक्षण फार सुंदर झालं होतं. मी तर म्हणेन ती क्लिप व्हायरल होईल का हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. परंतु चांगली बॅटिंग विलासच्या बाट मध्ये येतोय हा चौकार. यावेळेस मात्र बॉल हवे ते क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडली जाईल. संपवला मात्र विलास या फलंदाजाचा खेळ परंतु वेल प्लेड विलास आणि चांगले बॅटिंग करत असताना स्वतः संघासाठी चांगलं योगदान आणि ते विकेटची पतन. फलंदाज बाद विलास बॅक टू द डक. यस, गोलंदाजी ट्रॅकवर भालचंदला बघतो. यावेळेस मात्र फटका चांगला आहे फलंदाजाच्या बाट मधनं. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न. यस, फलंदाज बाद. इथून विजयला माघारी परतावं लागेल. प्रतीक बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल हेमंत खंडबी ज्यांच्याकडे देखील क्षमता आहे षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची. नक्कीच नेक्स्ट मॅच साईराज 11 आणि प्रज्योत 11. हा देखील फलंदाज बाद. गणेशला मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन. यस, थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल अनिल पादीर. या संघाचा तारणहार ठरणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनिल पादीर दाखल. अनिल पादीर यासाठी बक्षीस लावलं जात आहे. सुरेश केवारे मॅन फ्रॉम SK बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपये दिले जातील आणि हेमंत खंडबीने बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 1000 रुपये दिले जातील. हे प्रेम आहे
खेळाडूंवर असलेलं प्रेम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी चांगली आहे. बालचंद्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. समोर अनिल पादीर. यावेळेस पहिला फटका चांगला आहे. शतरक्षक बॉल खाली पकडली जाईल आणि संपवलाय मात्र अनिल पादीरचा खेळ. जेव्हा जेव्हा बक्षीस लावलं जातं तेव्हा तेव्हा खरं तर तो बक्षीस फार सरस ठरत नसतो. आणि इथे विकेटचं पतन. अनिल बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. यस शिवम चाऊचीवाडीचा खेळाडू आहे. शिवम मैदानाच्या आतमध्ये जात असताना परंतु स्ट्राईक देखील रोटेट करणं फार महत्वाचं राहील. नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल हेमंत खंडवी साहेब. गोलंदाजी चांगली होते. धाव फलक जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावर. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये बॉल अडवला जाईल आणि इथे मित्र म्हणेन चांगली फिल्डिंग. एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथे षटक संपलाय. 5 षटकाची मॅच समाप्त झाले. टीमची टोटल पहिल्या इनिंग मध्ये जाऊन पोहोचले 48 या धावसंख्येवर आणि इथून गरज असेल येणारे 30 बॉल शिल्लक आहेत 49 धावसंख्येची मॅच जिंकण्यासाठी. डीजे चला लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. टीम विलास अप्पा 11 49 बनलेत. 50 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 50 धावा म्हणजे अर्धशतक झळकावं लागेल मॅच जिंकण्यासाठी. एस डॉक्टर प्रीती लोखंडे आणि डॉक्टर प्रणाली लोखंडे यांच्याकडून खरं तर प्रज्योत 11 संघासाठी एक टी शर्ट आणि प्रत्येक खेळाडूला एक एक टी सेट आणि एक एक सन्मान चिन्ह त्यांच्याकडून पुरस्कृत केलेत. त्या दोन्ही कन्यांचं खरं तर मनापासून अभिनंदन करतो. मॅच जरी हारलो तरी आमच्या मनावर दुःख नसेल, परंतु शेवटपर्यंत झुंज देण्याची ताकद ईश्वर या संघाला देव हीच खरं तर आयोजकांची सदिच्छा. आणि येथे मॅच मध्ये शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळेल अर्थात टीम AAA ब्रदर्स 11 आणि विलास अँड अप्पा 11 हा संघ आपण बघतोय. 30 बॉल शिल्लक आहेत. 50 धाव संख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. यस शरद बांगारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे, कारण जितेश 11 स्टार संघ आहे आणि त्यासाठी सपोर्ट टीम पाहायला मिळते. अर्थात शरद बांगारेला विनंती करेल आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील सत्कार केला जाईल. तसेच सागर देखील उपस्थित आहे आणि नक्कीच सागरला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आज सागरचा वाढदिवस आहे, त्याला देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा.
आपला देखील मान सन्मान केला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. बालचंद्र त्याच्या साथीला प्रकाश बला नागेवाडीची जोडी अर्थात मैदानाच्या आतमध्ये दाखल. आज संघासाठी खेळायचं आहे. AAA ब्रदर्स 11 साठी खेळायचं आहे. तसेच गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज अर्थात नो डाऊट दत्ता लोभी, वेगवान एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे ते दत्ता लोभी गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. एस टॉस उडवण्यासाठी नेक्स्ट मॅच जितेश स्टार 11 आणि सूरज साईराज 11 दोन्ही संघाचे खेळाडू लगेच या ठिकाणी या. जशी नाणेफेक होईल तसे दोन्ही पॅव्हेलियन कडे जायचंय. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आज बेलेजा मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. का येऊ नये, कारण सह्याद्री प्रीमियर लीग आपली मानाची सन्मानाची स्पर्धा आपण बघतोय. धूम धडाक्यात खरं तर या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हेच सुरेश केवारी साहेबांकडून सॉरी यावेळेस मात्र पहिला बॉल आणि त्यावर फटका फसलाय. यस, पहिला फलंदाज बाद, मोठा विकेटचं पतन. फलंदाज बालचंद्र कांबडी बॅक टू द डग आउट. डीजे येस डीजे थँक्यू डीजे. पांडुरंग कांबडी साहेबांना देखील विनंती आहे आपला देखील या ठिकाणी केला जाईल सत्कार. तसेच महादू केवारी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक ज्येष्ठ मंडळी आहेत अर्थात सुरेश केवारींचे वडील महादू केवारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी केला जाईल सत्कार. सलामीची जोडी अर्थात भालचंद्र पहिला विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दत्ता गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. 50चं टार्गेट आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे परंतु गोलंदाजी चांगली आहे. विलास अप्पा 11 या संघाकडे गोलंदाजी आपण चांगला बघतोय. नाना देखील तितकाच योगदान देत असताना पाहायला मिळतोय संघासाठी. नाना आणि अनिल पादीर यांचं खरं तर फार मोलाचं योगदान आज आपल्याला पाहायला मिळतोय. चला, आरसा त्या ठिकाणी त्रास करत असेल तर लगेच थोडासा हे करा, सहकार्य करा. पांडुरंग कांबडी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती आहे आयोजकांकडे आपण सत्कार करायचा. साईराज 11 संगत कुठे असेल लगेच या ठिकाणी या नाणेफेक करता. साईराज 11 नेक्स्ट बॉल. P1चं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर दत्ता लोभी. पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा बॉल यावेळेस पाहायला मिळेल. अनिल येतोय. अनिलचा देखील झेल तर उडालाय. प्रयत्न सुरेख आहे परंतु अनिलच्या बॅट मधनं लॉंग ऑन मधून चेंडू सीमा पार. 4 धावा. यस 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 डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल दोरे खरं तर आयोजक या स्पर्धेचा आणि तोच स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. एक चौकार आलाय. दत्ताच्या विरोधात ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल. त्यावर देखील फटका दमदार आहे. अनिल ऑन फायर. अनिलच्या बॅट मधनं येतोय बिग ब्लास्ट षटकार. यस, बॅटिंग अनिलची चांगली होते. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. जशी बालचंद्रची विकेट गेली तिथं कुठेतरी वाटलं होता संघ डगमग गेल परंतु आणखीन एक झेलचं पतन होईल का. यस, OUT गॉन. फलंदाज बाद. अनिल दोरे देखील इथून माघारी परतलोय.
यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल संजय मानफ्राम बोरवाडीचा खेळाडू आहे. ओपनिंग बॅट्समन आहे बोरवाडीकडून सातत्याने आपण बघतोय. सध्या टच मध्ये असलेला हा खेळाडू संजयला आपण बघतोय. प्राचारण केलंय ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाने या ठिकाणी बॅटिंग मार्कवर प्राचारण केलंय. ते संजय या फलंदाजाला प्रकाश भला खरं तर या फलंदाजासाठी सुरेश केवारी यांच्याकडून 500 रुपये दिले जातील षटकार हॅट्रिकसाठी. मॅनफ्रॉम ताडवाडीचा एक चांगला समालोचक सुरेश केवारी ते देखील थोड्याच वेळात त्यांची या ठिकाणी वर्णी लागेल. नेक्स्ट बॉल दत्ता पुन्हा एकदा सज्ज. हा चांगला बॉल यस बॅटची कलकीशी कडा फलंदाज होईल बाद. इथून संजयला देखील परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना संजय बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दत्ताला पाहू शकाल. खोंडेवाडीचा खेळाडू एकापेक्षा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. यस हा देखील फलंदाज बाद. दत्ता लोबीची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण या ओव्हर मध्ये विकेट हॅट्रिक संपादन करत असताना 4 विकेट आणि 10 धावा खर्च केल्या. तो गोलंदाज दत्ता लोबी आपल्याला पाहायला मिळाला. यस थँक्यू. नक्कीच दत्ता लोभी या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक घेतली त्यासाठी भरत भाऊशीद आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष भरत भाऊशीद यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. विकेट हॅट्रिक दत्ता लोभीसाठी. चांगली बॉलिंग 10 धावा जरी खर्च केल्या परंतु गोलंदाजी चांगली झाली. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रकाश भलाला पाहू शकाल. एक तडाखेबाज फलंदाज बिग ब्लास्ट करणारा म्हणजेच बॉम्ब स्फोट घडवून आणणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला प्रकाश भला. गोलंदाजी ट्रॅकवर रफ्तार का राजा करण. पहिल्या बॉलवर फटका चांगला आहे. शतरक्षक बॉल खाली पकडली जाईल संपवला तो मात्र प्रकाश भला या फलंदाजाचा खेळ. आणखीन एक विकेट फलंदाज बाद. प्रकाश बॅक टू द डगआउट. यस धन्यवाद डीजे. राजेश बॅटिंग साठी आलाय. राजेश हा फलंदाज बोरवाडीचा खेळाडू आहे. या खेळाडूंवर खरं तर महत्वाची जबाबदारी असेल. राजेश आणि त्याच्या साथीला आपण बघतोय उमेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. चांगले फलंदाज भालचंद्र प्रकाश तदनंतर अनिल संजय
अनिलने सुरुवात चांगली केली होती, परंतु तिथून कमबॅक केला टीम विलास अप्पा 11 संघाने आणि इथून वाईड बॉल. यस, उंची जास्त खरं तर वाटली पंचांना आणि इथे वाईड बॉल ची सांगत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या संघाने या वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे, हेच पंचांनी ताकीद दिले गोलंदाजाला आणि या ठिकाणी वाईट एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल धाव फलकावर. चांगली गोलंदाजी करण गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. नेक्स्ट बॉल समोर राजेश, हा देखील फटका चांगला बॉल हवे ते उंची जास्त लांबी देखील जास्त बॉल चाललाय सीमारेखा पार, मिळतील 4 रन. येस, स्पीडअप घ्या जरा, जास्त वेळ खर्चू नका प्लीज. विलास आणि अप्पा 11 या संघाला विनंती असेल की जास्तीचा वेळ खर्च करू नका. पंच देखील आपण देखील ताकद देत राहा खेळाडूंना की जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. दुसरा सामना आपण बघतो, 11:39 झालेत. यावेळेस मात्र चांगला फटका वाडीश लॉंग ऑफ मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं होतं शिवम आहे त्या ठिकाणी चांगली फील्ड करतो. एक झेल पकडले प्रकाश बलाची आणि तदनंतर कमबॅक केला विलास आणि अप्पा 11 या संघाने. लो स्कोरिंगची मॅच होती, 50 फक्त बनवायच्या होत्या, तिथून कमबॅक करून दिलाय दत्ता लोभी या गोलंदाजाने आणि करण या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि या ठिकाणी विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावर. हा देखील चांगला बॉल, परंतु फटका देखील तितकाच महत्वाचा पाहायला मिळाला. त्या ठिकाणी गरज होती का या धावसंख्येची? पहिलेच विकेटचं पतन झालेत आणि तिथून मी तर म्हणेन बॅक टू बॅक हा देखील विकेट जाईल. या धावसंख्येची गरज नव्हती, परंतु चुकी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा घडते ना ती चुकी फार महत्वाची असते आणि ती चुकी करत असताना टीम AAA ब्रदर्स 11 आपण बघतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद राजेश, बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्ही सुरेशला पाहू शकाल. धाबेवाडी गावाचा खेळाडू, सलामीचा खेळाडू आहे, तो देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळेल. उमेश आणि त्याच्या साथीला सुरेशला बघतो. यावेळेस फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला, उचलला फेकना, तोपर्यंत धोक्याची घंटा. लाजवाब सुंदर रनिंग बिटवीन द विकेट उमेशची आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे 2 धावा आल्यात. 2 धाब्याने धाव फलक फ्लाय झाला, जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, कव्हर पॉइंट मध्ये बॉलला ढकललाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईन जवळ, निघून चाललाय सीमारेखा पार. 4 धाबा, चौकार. येस, थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्या. खेळाडूला मी तर म्हणेन 3 षटकानंतर पाणी घेऊन जा. जास्तीचा वेळ खर्च करू नका, विनंती असेल आपणास. 11:43 झालेत. चला, ही मॅच जशी संपेल तसा एका साईडने लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. फिल्डिंग करणारी टीम आपण तयार राहायचंय.
तिसरी मॅच आपल्या भेटीला येऊन तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे स्टार 11 त्याला फाईट करेल टीम साईराज 11. साईराज 11 संघाने प्रथम मॅच जिंकले तर जिथे स्टार 11 संघाची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकापेक्षा एक मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या बॅटिंग लाईन आज मजबूत प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस अनिल हिरवे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या समेत विजय खंडवी देखील असतील. त्यांच्या समेत जेवढे पाहुणे असतील त्यांनी कृपया आपण व्यासपीठावर यायचं. अनिल हिरवे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आपल्या टीम घेऊन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दत्ता लोबीला पाहतोय. तिसरा षटक त्यावर फटका चांगला आहे. फलंदाज सुरेशच्या बॅट मधनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी बिग 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 षटकार. नक्कीच खरं तर पनवेल विभागातून बिलॉंग होत असताना आमच्या बॅट्समन अर्थात ज्यांचं नाव कमालीच ते शुभम नाईक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच अनिल हिरवे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत मी तर म्हणेन चीज कामला गावची आणबाण शाण म्हणजेच रन मशीन अर्थात सुनील मुकणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल या 3 मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. यस ट्रिपल ए ब्रदर्ससाठी खरं तर सपोर्ट आम्हाला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. परंतु दत्ताची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली होत्या. सुरेश बॅटिंग स्टँडवर पाहतोय आपण. नाव स्ट्राईक एंडला उमेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस मात्र हलकाशा टच केला दिशा दिल्या पॉइंट आणि गल्लीमधून चेंडू फरार. चेंडू सीमा रेखा पार 4 धावांसाठी येतोय हा चौकार. यस थँक्यू डीजे. कुमार डुमने देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. यस कुमार देखील या ठिकाणी उपस्थित. शुभम नाईक देखील उपस्थित आहेत. धन्यवाद. आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि उपस्थिती दाखवल्याबद्दल सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल दत्ता गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी 1 धाव खर्च केले. 1 धावेने 10 फलक फ्लाय झाला जाण पोहोचलाय 34-34 या आकड्यावर. खरं तर या जोडीने मन जिंकलेत. ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाची मॅच होती कुठं मॅच आली कुठं. 34 बनलेत. अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. परंतु षटक क्रमांक 3 आपण बघतोय. दत्ता गोलंदाजी ट्रॅकवर एखादा विकेट या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाऊ शकतो. चांगली चांगली गोलंदाजी अगदी खोलामध्ये टाकला होता हा बॉल. पुढे बॉल पाहायला मिळाला होता आणि मी तर म्हणेन डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी. एक डॉट बॉल या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो टीम विलास अँड अप्पा 11 संघासाठी. ही मॅच महत्वाची असेल तितकीच मॅच महत्वाची आहे ती मात्र ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाची. दोन्ही मॅच खरं तर जिंकायला कोणता संघ विजय होईल हे देखील पाहणे फार महत्वाचं राहील. हा मात्र नक्कीच व्हाईट बॉलची सांगता. खराब बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बाहेर हा बॉल पिच झाला आणि तदनंतर व्हाईट चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. चांगली बॅटिंग खरं तर उमेशने डावाला सांभाळण्याचं काम केलंय. उमेश आणि सुरेशने चांगली बॅटिंग करत असताना जिथं धाव संख्या थांबली होती तिथून चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा खराब चेंडू.
हा देखील वाईट असेल, आउटसाइड द लेग स्टंप. असा खरं तर वाईट चेंडू आले तर नक्कीच विलास आप्पा 11 साठी बॅकफुटवर जाऊ शकतोय. टीम धाव फलक जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. अजूनही दोन्ही संघासाठी मॅच ऑन आहे. म्हटलं जातं ना की आजीशिवाय संस्कार नाही आहेत, आजोबाशिवाय संघर्ष नाही आहे, आईशिवाय घराला घर पण नाही आहे, बाबाशिवाय आयुष्याला अर्थ नाही आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना मित्रांनो की क्रीडा प्रेक्षक रसिक स्पर्धेला असल्याशिवाय या स्पर्धेला मजा नसते. आणि तेच साध्य करत असताना मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आज या बेलेजा मैदानावर या क्रीडा नगरीवर आपल्याला पाहायला मिळते. तसेच यूट्यूबद्वारे देखील जेवढे प्रेक्षक ही मॅच पाहत असाल त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 38 या धावसंख्येवर. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि इथून जमवायचे 12 धावसंख्या जिंकण्यासाठी. आणि विकेटचा विचार केला तर 6 विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत. म्हणजेच अजूनही 4 विकेट. चला लगेच जास्तीचा वेळ खर्च करू नका. अजूनही 4 विकेट जर घेतले तर मॅच बनू शकते, मॅच बनू शकते. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 12 बॉल 12 धावसंख्येची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल फिरकीचा जादूगार अर्थात विलास निरगुडे. बॉलिंग मार्कवर तुम्ही पाहू शकाल. रविवारच्या दिवशी देखील एक बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. रायगड त्याच्या विरोधात ठाणे या संघ आणि त्याची पाहणी करण्यासाठी रायगड टीम या ठिकाणी दाखल. अर्थात समीरजी मुकणे, शुभम नाईक, अनिल हिरबे, सुनील तसेच कुमार डुमने देखील उपस्थित आहेत. म्हणजे चांगली पाहणी केली जाईल. त्यांना देखील माहित आहे मॅच जिंकणं महत्त्वाचं राहील. तसेच ठाणे संघाचा एक खेळाडू अर्थात अनंताने देखील या ग्राउंडची पाहणी चांगलीच केली आहे. चांगली गोलंदाजी फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं तो विलास. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल या ठिकाणी डॉट डिलिव्हरी. आता 11 बॉल शिल्लक आहेत. 12ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कशा प्रकारे मॅच बनेल हे देखील पाहणं गरजेचं आहे की एका साईडला विकेट येतील का. 6 तर विकेट आलेत, अजून 4 विकेटची गरज आहे. विलास आणि आप्पा 11 संघाला कुठे चुकलं तर मी तर म्हणेन उमेशची चांगली खेळी आज खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय. हा देखील डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विलास गोलंदाजी ट्रॅकवर बघतोय. खरं तर वेळ मिळत नाही सरावासाठी. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले विलास निरगुडे सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. आज संघासाठी स्वतः संघ मालकासाठी खेळायचं आहे. 2 डॉट तर आले. 10 बॉल शिल्लक आहेत. 12ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच जिंकेल का हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. दोन्ही संघासाठी मॅच ऑन आहे. 10 बॉल 12ची गरज. काय घडणार आहे आज मॅच मध्ये हे देखील सांगू शकत नाहीये. हा देखील बॉल थोडासा आउटसाइडला लेग स्टंप पाहायला मिळाला आणि वाईट बॉलची सांगता. एक खराब चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावर. रात नाही सपने बदलते, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो हमेशा जीतने का, नशीब बदलो ना बदलो वक्त जरूर बदलता है. यावेळेस कोणत्या संघासाठी हा वेळ बदलेल हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण 2 बॉल डॉट आलेत. इथून बनवायचे 10 बॉल शिल्लक आहेत. 11ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कोणता संघ विजय होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा देखील डॉट. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक तर बनले. चांगला प्रयत्न विलास आणि आप्पा 11 संघाकडे आपण पाहतोय. हेमंत देखील चांगले प्रयत्न करतात परंतु एक धाव वाचवणं फार महत्वाचं आहे. 3रा बॉलवर 1 धाव खर्च केली आणि मी तर म्हणेन 1 धावेने धाव फलक फ्लाय झाला. जाऊन पोहोचला 40 या आकड्यावर. आता 9 बॉल शिल्लक आहेत. 40 बनवायचे. कशा प्रकारे बनवले जातील. 9 बॉल शिल्लक आहेत. 10 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. भरपूर चांगली मॅच आपण बघतोय. डोळ्याची पारणे फिरणारी मॅच तुमच्या भेटीला
विलास आणि अप्पा 11 संघ त्याला फाईट करतोय ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघ. यावेळेस आता फटका कमालीचा शतरक्षक डाऊन दी बॉल. यस, पकडली जाईल. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये शिरकाव केले जात आहे. ते विलास आणि अप्पा 11 या संघाकडे. विकेट क्रमांक 7वा मैदानाच्या बाहेर. उमेश बॅक टू द डगआउट. मॅच मध्ये शिरकाव केलाय. मॅच अजूनही ऑन आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. सूरज कांबडी शिलारवाडी गावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संघासाठी नेहमीच खेळतो, चांगलं योगदान असतं, परंतु आज संघ मालकासाठीच खेळायचंय. विलास गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल फटका फसलाय त्या ठिकाणी, मात्र झेल लाज जवाब घेतले. लाज जवाब झेल या ठिकाणी मित्र म्हणून एसटी रक्षक कौतुक करावं लागेल विशाल कातवाराचं, ज्यांच्याकडे क्षमता आहे फिल्डिंगची. तो विलास कातवाराने मात्र सुरेख झेल पकडले. फलंदाज बाद. इथून विकेट क्रमांक 8वा मैदानाच्या बाहेर. सूरज कांबडी बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू डीजे. 8 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. राहुल पुजारी हा देखील चांगला खेळाडू आहे. अजूनही काय धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी? 10 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 10 धावसंख्या. काय लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विलास गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल त्यावर फटका कमालीचा. मिड विकेट रिझन क्लिअर करत असताना ठोकलाय राहुलच्या बॅट मधनं. हा येतोय संघर्षाचा संघर्षमय करणारा. ठोकलाय षटकार. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचा. विलास आणि अप्पा या बॉलवर खरं तर मॅच ऑन झाले. ट्रिपल ए ब्रदरसाठी लो स्कोरिंगची मॅच होती, परंतु जी झुंज दिले ना विलास आणि अप्पा 11 संघाने ती मात्र लाजवाब. शेवटच्या मोमेंटला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज प्रतीक वाघमारे, वंजारवाडी गावाचा खेळाडू. प्रतीक मूर्ती लाडे, परंतु कीर्ती देखील मान असेल. 4 ची गरज आहे. 6 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. 8 विकेट या ठिकाणी पाहतोय. शेवटचे 2 विकेट बाकी आहेत. मॅच बनू शकते. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर आहे. काल देखील 6 बॉल मध्ये 5 धावा झाल्या नाही. पहिल्या दिवशी देखील 6 बॉल मध्ये 5 धावा झाल्या नाहीये. मिडल षटक 7 धावा झाल्या नव्हत्या. मिडल षटक देखील आपण पाहिलं. आणि आज 6 बॉल शिल्लक आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. समोर फलंदाज सुरेश धाबेवाडी गावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज आहे, परंतु गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक वाघमारे या ठिकाणी कमबॅक करून देईल का विलास आणि अप्पा 11 संघाला? पहिला बॉल अगदी खोलात टाकला होता. चांगली गोलंदाजी. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. दुसरी मिळणार नाहीये. नक्की चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. एक आले. आता 3 धावसंख्येची गरज. 5 बॉल शिल्लक आहे. 3 धावसंख्येची गरज आहे. जशी मॅच संपेल तशी लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. टीम जितेश स्टार 11 संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 11:58 झालेत.
5 बॉल 3ची गरज मॅच जिंकण्यासाठी. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळाली. एक षटकाराने सर्व मॅच खरं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. राहुल आहे, राहुलचं योगदान चांगलं राहिले, परंतु त्या राहुलला थांबवलं जाईल का फलंदाजीसाठी. ऑन स्ट्राईकला राहुलला पाहतोय की प्रत्येककडे क्षमता आहे जादूची गोलंदाजी करण्याची. फिरकीचा गोलंदाज करावी लागेल. हा चांगला फटका. राहुल ऑन फायर. यावेळेस विजयाचा शंखनाद करणारा ठोकला विजयात राहुलच्या बॅट मधनं. हा येतोय चौकार आणि पहिला सामना विजय होत असताना ट्रिपल ए ब्रदर्स संघ या ठिकाणी विजय होते. तसेच हार्ड लक टीम विलास आणि अप्पा 11 संघाडे थोडीशी धावसंख्या कमी पडले आणि या दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. जिथे स्टार 11 संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. तसेच पाहुण्यांना विनंती करेल म्हणजेच या ठिकाणी वेळात वेळ काढून स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस कुमारजी डुमने साहेब, तसेच सुनील मुकणे, शुभम नाईक, अनिल हिरवा, आपण या ठिकाणी यायचंय मुख्य व्यासपीठावर. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. जिथे स्टार 11 आपल्यास विनंती करतो की आपण वेळ वाचवायचा. तिसरी मॅच आजच्या दिवसातील आपण बघतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने मोक्याच्या क्षणी या मॅच मध्ये शिरकाव करून दिला तो ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अर्थात सुरेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधनं